नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला, तर मशीद प्रबंधन समितीच्या वकिलांनी तो दावा फेटाळून लावला. खरंच ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात शिवलिंग आढळून आलंय का, हाच खरा प्रश्न आहे आणि त्याविषयीचाच स्पेशल रिपोर्ट बघणार आहोत. ज्ञानवापीत मशिदीत शिवलिंग, ज्ञानवापी मशिदीचा सर्वे पूर्ण, कोर्टात सादर होणार सर्वे रिपोर्ट. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम अखेर पूर्ण झालंय. कोर्टाच्या आदेशानुसार गेले 3 दिवस हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून करण्यात आलाय. तलावाच्या परिसरात शिवलिंग आढळून आल्याचं हिंदू पक्षकाराचे वकील सोहन लाल यांनी सांगितले. तसंच त्याचं संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिन खोजा तिन पाइयां गहरे पानी पैठ, इससे आप लोग समझ रहे हैं कुछ? पानी के अंदर, वो तालाब के अंदर मिल गया क्या? जो आज पानी निकाला गया? बस हमने जो कहा बाबा मिल गए, जिसकी हम मतलब इतिहासकार, ब्रिटिश इतिहासकार कहा करते थे. जिनको ये कहा गया, इसमें तिलभांडेश्वर पार्क मंदिर का दर्शन किसने किया है? सोमवारी जवळपास 2.25 तास ज्ञानवापी मशिदीचा सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणात अपेक्षेपेक्षा जास्त पुरावे आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षकारांच्या वकिलांकडून करण्यात आलाय. इसके बाद जो पश्चिमी दीवार है वहाँ 75 फीट लंबा और जो 30 फीट चौड़ा, यहाँ तक कि 30 फीट जो 15 फीट ऊंचा मलबा है, उसका हम लोग जो है जांच कमीशन करने की मांग करेंगे. ये अगला कदम है. कब जाएंगे कोर्ट में इसको लेकर? अविलंब इसके बाद, और ताकि वह जो पश्चिमी भाग कर रहे जो मलबा के श्रृंगार गौरी की तरफ जो है, ये अगला कदम है. और उस मलबे में जो कि 15 फीट है, उसमें हमारे पास खंड, शिलाखंड, हमारे देवी देवताओं की प्रतिमा जो है ध्वंस है, सब के सब मिलेंगे. एकीकडे हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी या सर्वेक्षणात शिवलिंग आढळून आल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे मुस्लिम पक्षकारांनी हे दावे फेटाळून लावले. सर्वेक्षणादरम्यान कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याचं मुस्लिम पक्षकारांकडून सांगण्यात आले. आज कमीशन पूरा कंप्लीट हो गया जी, अब आगे क्या होगा? कुछ जगहों की द्वारा भी वीडियोग्राफी हुई थी. आज आ जाएंगे. कहा जा रहा है कि वजू खाने और उस दीवार पर जब दोबारा सर्वे हुआ तो थोड़ी नाराजगी थी, वहाँ सर्वे हुआ है क्या? नहीं, ऐसा नहीं है. ताल मिला है अंदर. वजू खाने का सर्वे हुआ है और उसको पानी निकाल के हुआ. बस बिल्कुल स्टैंड बना रहेगा. जो स्टैंड मेरा है फ्रॉम बिगिनिंग टू टुडे और इन फ्यूचर वो मेरा स्टैंड अब रहेगा. आगे क्या होने वाला है? आगे की प्रक्रिया बता दीजिए. मैं ये रिपोर्ट दाखिल होगी, उसका ऑब्जेक्शन इन्वाइट होगा, फिर डिस्पोजल होगा. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविषयी वादी तसंच प्रतिवाद्यांकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी प्रशासनाकडून याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लगभग 2.25 घंटे चलने के उपरांत 10:15 बजे आज कोर्ट कमीशन ने अपनी कार्रवाई को कंक्लूड कर दिया है. आज ये कोर्ट कमीशन की कार्रवाई वाराणसी के जो आदि विश्वेश्वर ओल्ड टेम्पल कॉम्प्लेक्स के बारे में जो न्यायालय के आदेश से की जा रही थी, वो समाप्त हो गई है. और अब आज के 10:15 बजे के बाद इस कोर्ट कमीशन की कार्रवाई में कल जब तक अदालत में जवाब नहीं लग जाता है तब तक कोई कार्रवाई नहीं होनी है. अदालत का अगला आदेश क्या आएगा वो 17 मई को पता लगेगा. सभी पक्षकार बड़े ही संतुष्ट होकर वापस गए हैं. सभी पक्षकारों का इसमें पूरा योगदान रहा है और कोर्ट के आदेश जो भी थे उसका सभी पक्षकारों ने बराबर पालन किया. दरम्यान सोमवारी सकाळी सर्वेक्षण करण्यासाठी जेव्हा पथक ज्ञानवापी मशीद परिसरात दाखल झालं, त्यावेळी त्या पथकातील एका सदस्याला रोखण्यात आलं होतं. सर्वेक्षणातील माहिती फोडल्याच्या संशयातून त्या सदस्याला 3ऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला होता. ज्ञानवापी मशिदी परिसराच्या तलावातील पाणी उपसून सर्वेक्षण करण्यात आलं. विशेष म्हणजे वॉटर रेजिस्टंट कॅमेऱ्याच्या माध्यमातून तलावात व्हिडिओग्राफी करण्यात आली. हम लोगों को संदेह हुआ कि फव्वारा तो भाई पानी के ऊपर होता है, भीतर कैसा फव्वारा है. हम लोगों ने इस पे एक आपत्ति कल लगाई थी माननीय अधिवक्ता कमिश्नर महोदय के
संदर्भ में कि भाई इसको आप पानी हटवाइए। अब हम लोग देखना चाहते हैं, इसमें कमीशन होनी चाहिए, इसकी वीडियो रिकॉर्डिंग होनी चाहिए कि आखिर है क्या। तो आज जब पानी अधिवक्ता कमिश्नर महोदय ने प्रशासन द्वारा पानी हटवाने के बाद वहाँ एक शिवलिंग की आकृति की काला पत्थर, जो वास्तव में आदि विश्वेश्वर का शिवलिंग है, वो पाया गया। 12 मे रोजी वाराणसीतील कोर्टानं ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश दिला होता। त्यासाठी ॲडव्होकेट कमिशनर म्हणून अजय कुमार मिश्रा यांची नियुक्ती केली होती। त्याला मुस्लिम पक्षकारांनी विरोध केला होता, मात्र कोर्टानं मिश्रा यांची नियुक्ती रद्द करण्यास नकार दिला। तसंच अजय मिश्रांसोबतच विशाल कुमार सिंग यांची अतिरिक्त कोर्ट कमिशनर आणि अजय सिंग यांची सहाय्यक कमिशनर म्हणून नियुक्ती केली होती। 3 दिवसांच्या सर्वेक्षणानंतर आता हा रिपोर्ट मंगळवारी 17 मे रोजी कोर्टात सादर केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ज्ञानवापी मशीद प्रकरणातील एक पक्षकार सोहन लाल यांनी मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळल्याचा दावा केलाय। तसंच मशिदीच्या परिसरात आणखी एका ठिकाणी मंदिराचे पुरावे आढळून आलेत असाही दावा केलेला आहे। त्या परिसरात खोदकाम करण्यासाठी पुन्हा कोर्टात दाद मागणार असल्याचं सोहन लाल यांनी सांगितलंय। आमच्या प्रतिनिधींनी सोहन लाल यांच्याशी खास बातचीत केली। सोहन लाल जी, सर्वे का काम आज खत्म हो गया? हाँ, ये सर्वे काम खत्म हो गया। संतुष्ट हैं आप सर? हाँ, हम पूर्णतः संतुष्ट हैं। रिपोर्ट कब तक जमा हो जाएगी? रिपोर्ट आज या कल हो जाएगा। तो क्या क्या रहा? आपने कहा बाबा मिल गए उसमें? हाँ जी, हाँ, इधर ये बाबा, हाँ बाबा मिल गए। बाबा कहाँ पर मिले? बाबा कुछ बताएंगे इसके बारे बाबा का कंकड़ पत्थर है, हर जगह हृदय में लोग रहते हैं। जी। हाँ, लेकिन जी। नंदी को जिस बाबा की प्रतीक्षा थी वही बाबा मिले। वही बाबा बस, मिले हैं। बस। तो मलबे को लेकर वहाँ काफी मलबा मिला है? नहीं, मलबे दूसरे, ये मलबा तहखाने की बात हो रहा है। हम उस मलबा की बात नहीं कर रहे तहखाने की, हम ये बात आइए सुनिए, हाँ, हम बताइए। मलबा तहखाने की बात नहीं कर रहे। हम जो है जो ध्वंस हमारा राजस्थल उसके पिछले हिस्से की बात कर रहे हैं, जो 75 फीट लंबा और लगभग 24 फुट चौड़ा और 15 फीट ऊंचा है। हम उसकी बात कर रहे हैं कि एक दूसरा हम जो है जांच कमीशन माननीय न्यायालय में जाएंगे, उससे कहेंगे, जिससे हमारा जो है जो मंदिर का अवशेष है, ध्वंस पाषाण खंड है, शिलालेख है, वह सब उनसे लिए, ताकि हम जांच और बहुत करीब हो सके। ज्ञानवापी मशिदीचा वाद गेल्या 3 दशकांपासून सुरू आहे। 1991 मध्ये या प्रकरणी पहिल्यांदा याचिका दाखल करण्यात आली होती, मात्र त्या याचिकेला 1991च्या कायद्याअंतर्गत आव्हान देण्यात आलं होतं। त्यामुळे 2 दशकांहून अधिक काळ त्या याचिकेवर पुढे काहीच झालं नाही। मात्र गेल्या 3 वर्षांपासून त्या प्रकरणी सुनावणी सुरू झालेली आहे। पाहूयात या वादाच्या इतिहासाचा वेध घेणारा रिपोर्ट। सध्या देशात वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीची चर्चा आहे। कोर्टाच्या आदेशानंतर या मशिदीचा सर्व्हे करण्यात आला। एप्रिल महिन्यात वाराणसीतील कोर्टानं पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण आणि चित्रीकरणाचा आदेश दिला होता। त्यानंतर ही मशीद चर्चेत आली। हा वाद काही आजकालचा नाही, 90च्या दशकापासून हा वाद सुरू आहे। 1991 मध्ये या प्रकरणी 3 जणांनी याचिका दाखल केली होती। हरिहर पांडे, सोमनाथ व्यास आणि प्राध्यापक रामरंग शर्मा यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश होता। या 3 केवळ हरिहर पांडे आज हयात आहेत। विशेष म्हणजे त्याच काळात केंद्र सरकारनं देशातील प्रार्थना स्थळ कायदा केला होता। 18 सप्टेंबर 1991ला त्या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती। प्रार्थना स्थळ कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 पूर्वी अस्तित्व असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांना इतर धर्माच्या धार्मिक स्थळांमध्ये परावर्तित करण्यावर बंदी घालण्यात आली होती। तसा प्रयत्न करणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद त्या कायद्यात करण्यात आलेली होती। ज्ञानवापी मशीद प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेला मशीद प्रबंधन समितीनं याच कायद्याचा आधार घेत कोर्टात आव्हान दिलं होतं। त्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयानं 1993 मध्ये जैसे थेचा आदेश दिला होता। पण त्यानंतर जवळपास 23 वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेला जैसे थेचा आदेश निकाली निघाला। त्यामुळे 2019 मध्ये वाराणसीतील कोर्टानं या प्रकरणी पुन्हा सुनावणीला सुरुवात केली होती। गेल्या वर्षी या प्रकरणी आणखी एक याचिका दाखल करण्यात आली होती।
18 ऑगस्ट 2021ला दिल्लीतील 5 महिलांनी बनारसच्या न्यायालयामध्ये ती याचिका दाखल केली होती। ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये माता शृंगार गौरी देवीचं मंदिर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला होता। ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये माता शृंगार गौरी, गणेश, हनुमान आदी विश्वेश्वराचं मंदिर असून त्यांचं दर्शन आणि पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती। तसंच अंजुमन इंतेजामिया मशीद कमिटीकडून देवी देवतांच्या मूर्तीला नुकसान होण्याची भीतीही वर्तवण्यात आली होती। त्यावर कोर्टानं मशीद परिसराच्या सर्वेचा आदेश दिला होता। कोर्टाच्या या निर्णयाला इंतजामिया मशीद कमिटीनं विरोध केला होता। त्या विरोधात कमिटीनं कोर्टात दाद मागितली होती। दरम्यान 8 एप्रिल 2022ला वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयानं स्थानिक वकील अजय कुमार यांची ॲडव्होकेट कमिशनर म्हणून नियुक्ती केली होती। तसंच त्यांच्याकडे या परिसराचं निरीक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती। कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अंजुमन इंतेजामिया मशीद व्यवस्थापनानं उच्च न्यायालयात दाद मागितली होती। मात्र 21 एप्रिलला उच्च न्यायालयानं मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळून लावल्यामुळे मशिदीच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता। ये आज जो शिवलिंग मिलने की बात हो रही है ना, वो होनी भी चाहिए इसलिए क्योंकि जब आप पुराना ढांचा देखेंगे, पुराना ढांचा कैसा है कि यहाँ पे नंदी के बाद ज्ञानकूप और उसके बाद शिवलिंग हुआ करता था। नंदी के सामने ही शिवलिंग शुरू से आप पूरे भारत में देखेंगे तो इसी प्रकार का ढांचा होता। और ये पुराने काल से आप स्केच भी, अगर पुराने स्केच देखेंगे जो कि अभी भी बीएचयू लाइब्रेरी में अवेलेबल हैं, तो इसी प्रकार का आपको देखने को मिलेगा। वो कॉरिडोर पहले वो था। ज्ञानवापी मशिदीविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत। औरंगजेबानं मंदिर पाडून मशीद बांधल्याचं काहींचं म्हणणं आहे, तर मंदिर पाडून मशीद बांधल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं मशीद प्रबंधन कमिटीचं म्हणणं आहे। ज्ञानवापी या मशिदीच्या नावावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र सरकारच्या दप्तरी ज्ञानवापीचा पहिला उल्लेख 1883-84 मध्ये केलेला आढळतो। सरकारी कागदपत्रांनुसार ज्ञानवापी मशिदीचा उल्लेख जामा मशीद ज्ञानवापी असा करण्यात आल्याचंही पाहायला मिळतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ज्ञानवापी मशिदीचं 3 दिवस सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आलं। हे चित्रीकरण कशा पद्धतीने करण्यात आलं, मशिदीतील कोणकोणत्या भागाचे फोटो घेण्यात आले, याविषयी फोटोग्राफर गणेश शर्मा यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेला संवाद। गणेश शर्मा जी हमारे साथ हैं। गणेश शर्मा जी उस टीम के मेंबर है, वीडियोग्राफी और फोटोग्राफर के नाते, जिसने ज्ञानवापी के अंदर सर्वे किया है। शर्मा जी, सबसे पहले मैं आपसे जानना चाहूंगा, कितने फोटो हो गए होंगे और कितनी वीडियोग्राफी हुई होगी? देखिए, फोटोज और वीडियो गिने तो नहीं है, पर हमने चार मेमोरी कार्ड हमने जमा किए हैं। और फोटोज तो बहुत ज़्यादा, मैं मल्टीपल क्लिक करता हूँ तो फोटोज 1000 से ऊपर हो गए होंगे। वीडियो भी ऐसा ही है, कितना है वो एक्यूरेट टाइमिंग नहीं मालूम है मुझे। जो आप 4 चिप बता रहे हैं, एक चिप कितने जीबी की होगी? 32 जीबी की चिप। 32 जीबी की, यानी कि 3 दिन का काम आज सर्वे खत्म हो गया पूरी तरह से। सर्वे समाप्त हो गया। कुछ जगहों पर द्वारा भी वीडियोग्राफी की गई थी, फोटोग्राफी की गई थी बार बार? नहीं, दोबारा कहीं भी कुछ नहीं हुआ है। सब सारी चीजें जो प्री प्लान थी, कहाँ कहाँ करना है, वहीं पे दोबारा नहीं किया। दिक्कत भी आई थी मलबे की जगह से, और पानी भी मिला कहीं वहाँ पर? सर देखिए, थोड़ी बहुत कठिनाई आई, पर वो कोई विशेष नहीं है। अच्छा। मलबा है, वो आज नीचे तखाने में जाना पड़ा तो शौचालय के नीचे जाना पड़ा, वहाँ मुंह पे रुमाल बांध के गए, है ना। तो गुम्बद वगैरह की भी वीडियोग्राफी हुई है? सब कुछ हुआ, मतलब सारा परिसर आप लोगों ने सारा एवरीथिंग, सारा कुछ शूट किया। कितने लोग थे आपकी टीम में? हमारी टीम में 3 लोग हैं। 3 लोग थे, वीडियोग्राफी और फोटोग्राफी? जी, फोटोग्राफी वीडियोग्राफी। ये हमारे मित्र विभास जी हैं, और हम लोग दोनों काम मल्टीपल एक साथ, फोटो और वीडियो दोनों एक साथ करते हैं। फोटो भी करते हैं, वीडियो भी करते हैं। विभास जी, आप भी इस टीम में थे, तो क्या लगा, मतलब काम शांतिपूर्ण तरीके से हुआ? कहीं कोई दिक्कत भी हुई? बहुत शांतिपूर्ण ढंग से हुआ है और दोनों पक्ष अच्छे से सहयोग कर रहे थे। तो ताला तोड़ने की भी एक जगह नौबत आई थी, जंग लगा? ऐसा कुछ नहीं। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। ज्ञानवापीवरून आता राजकारण सुरू झालंय। MIMचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे। ज्ञानवापी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प काय आहेत असा सवाल ओवैसी यांनी केलाय। तर महागाईवरून लक्ष विचलित करण्याकरता अशी प्रकरणं उकरून काढली जात आहेत असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय।
वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसराचं सर्वेक्षण आणि चित्रीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झालंय. ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून करण्यात आलाय, तर मशीद व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीनं हे दावे खोडून काढलेत. ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात कोणतेही पुरावे सापडलेले नसल्याचं मशीद प्रबंधक समितीच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय. या दाव्या प्रतिदाव्यांमध्ये एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. 1947 पूर्वीच्या प्रार्थना स्थळांविषयी 1991चा कायदा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्ञानवापी मशिदी प्रकरणी गप्प का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मस्जिद है और रहेगी इंशाअल्लाह ताला सुबह क़यामत तक. ज्ञानवापी मस्जिद थी और जब तक अल्लाह दुनिया को कायम रखेगा मस्जिद रहेगी इंशाअल्लाह ताला. ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावरून पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सुद्धा भाजपवर टीका केली आहे. देशातील वाढती बेकारी आणि महागाईवरून लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे पुढे केले जात असल्याचा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय. देशातील ज्या मशिदींविषयी भाजपला शंका आहे त्याची यादीच द्या, मात्र त्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मात्र थांबवावा असं आवाहनही त्यांनी केलंय. से ये ध्यान हटाने के लिए हिंदू मुस्लिम का झगड़ा कर रहे हैं, तो हमें एक ही बार बताइए कौन कौन सी मस्जिद हो सकते हैं. इनको इतने हमारे मुल्क के अंदर मस्जिद भी हैं, मंदिर भी हैं, गुरुद्वारे भी हैं, हो सकता है इनको मस्जिद में ही भगवान मिलता हो सकता है ना. तो अगर इनको भगवान हमारी मस्जिद में मिले तो अच्छी बात है ना. अगर इनको भगवान मिल जाए हमारी मस्जिद में तो अच्छी बात. हम तो कहीं भी सर रखेंगे तो अल्लाह तो हमें वही मिल जाता है. ज्ञानवापी मशिदीचं हे सगळं प्रकरण कोर्टात असताना त्यावरून दावे प्रतिदावे तसंच राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पण आता मंगळवारी कोर्ट नियुक्त कमिशनरकडून ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा रिपोर्टच कोर्टात सादर केला जाणार आहे आणि यानंतरच या दाव्या प्रतिदाव्यांमधलं सत्य जगासमोर येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेगळा विषय, वेगळी बातमी. औरंगाबाद शहराचं नामांतर संभाजीनगर व्हावं यासाठी 3 दशकं उलटली आहेत, मात्र अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. राजकीय पक्ष मात्र परस्परांवर आरोप प्रत्यारोप करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात व्यस्त आहेत. संभाजीनगरसाठी आग्रही असलेली शिवसेना आणि भाजप यांनी सत्ताही उपभोगली, पण संधी असतानाही संभाजीनगर हे नामांतरण काही केलं नाही. औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावं अशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 1988 साली त्यांनी ही घोषणा केली. पण 32 वर्ष उलटून गेल्यानंतरही औरंगाबादचं नामकरण शासकीय पातळीवर होऊ शकलं नाही. शिवसेना, भाजप आणि आता मनसेनं सातत्यानं औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केलाय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे याच मुद्द्यावर तब्बल 3 वेळेला खासदार म्हणून निवडूनही आलेत. माननीय शिवसेना प्रमुखांचा मी कडवट शिवसैनिक बालपणापासून आहे आणि त्यावेळेस इथे 8 मे 1988ला जेव्हा डिक्लेअर केल्यानंतर साहेबांनी तर अगदी नतमस्तक होऊन या शहराला सांगितलं, या शहराचं नाव कशाला पाहिजे औरंग्या. 1995 साली सत्तेत आलेल्या शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र या प्रस्तावाला कोर्टात आव्हान देण्यात आलं आणि हा विषय बाजूला पडला. यानंतर युती सरकार जाऊन विलासराव देशमुख यांचंही सरकार येऊन गेलं. 1995ला महानगरपालिकेनं अधिकृत एक प्रस्ताव सरकारला पाठवला होता. त्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक युती सरकारची, ज्यावेळेस मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते, गोपीनाथजी मुंडे उपमुख्यमंत्री होते, ज्यावेळेस संभाजीनगर कॅबिनेटची बैठक झाली त्यावेळेस संभाजीनगर नामकरणाचा ठराव कॅबिनेटने मंजूर केला. पण हा ठराव मंजूर केल्यानंतर याच्यामध्ये सजेशन, ऑब्जेक्शन, सूचनामध्ये कोर्टापर्यंत प्रकरण गेलं आणि सुप्रीम कोर्टाने त्या या नावाशिवाय सरकारला दुसरे काही काम नाही का अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं आणि ती केस बाजूला ठेवली. विलासराव देशमुख यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी संभाजीनगरचा नामकरणाचा कॅबिनेटचा प्रस्ताव हा विखंडित केला. औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना, भाजप तब्बल 25 वर्ष सत्तेत एकत्र होते. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर दोघेही एकाच चष्म्यातून पाहायचे. पण आता मार्ग वेगवेगळे झाल्यानं संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललाय. दोघेही पक्ष एकमेकांना अडचणीत आणण्यासाठीच या मुद्द्याचं राजकारण करू लागलेत.
सध्या असलेलं महाविकास आघाडीचं सरकार यांच्याकडे आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, महानगरपालिकेमध्ये ठराव घ्या, जिल्हा परिषदमध्ये ठराव घ्या, पण कुठलंही काम केलेलं नाही. आणि संभाजीनगरच्या नावावरती मात्र मागच्या 32 वर्षापासून राजकारण चालू आहे आणि लोकांच्या भावनेच्या माध्यमातून सत्ता आणि सत्ता मिळाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम न करणं हे महाविकास आघाडी त्यातल्या त्यात शिवसेनेचं काम आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आली की संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा नेहमीच गाजवत आला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर या नावाभोवती, या मागणीभोवतीच आत्तापर्यंत शिवसेनेने राजकारण केलं आहे आणि त्यात ते यशस्वी पण झालेले आहेत. या दोन्ही सरकारामध्ये असताना ना भाजपने औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केलं किंवा त्या दृष्टीने त्यांनी पावलं ठेवली. म्हणजे यासाठी दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. स्थानिकांना सुद्धा संभाजीनगर आणि औरंगाबाद हा विषय केवळ राजकीय स्वार्थासाठी वापरला जात असल्याचं वाटतं. त्यामुळे या मुद्द्यावर औरंगाबादकर सुद्धा आता फारसा प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्यासाठी नामांतरापेक्षा पाण्याचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. तुमच्या भानगडीतून, तुमच्या दोघांच्या विरोधामध्ये हे सगळं चाललेलं आहे की आपण दोघं औरंगाबादमध्ये कथा पुन्हा आपण सत्तेमध्ये येऊ शकतं, याच्यासाठी हे सगळं नाटक आणि नौटंकी सुरू आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल देवेंद्र फडणवीस आहे तर एकटा तुमच्या कोणत्या एका कॉर्पोरेटरच्या एरियामध्ये जा आणि तिथे सगळ्या महिलांना एकत्र करा आणि त्यांना सांगा की आज एक मी मोर्चा काढायला आलं. मी आपल्याला सांगतो ते हंडा घेऊन आपल्याला हाणतील. स्थानिक प्रश्नांवर तोडगा निघत नसल्यानं राजकीय पक्ष एकसारखा संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा पेटवत नाहीत ना, अशी कुजबूज औरंगाबादकरांमध्ये सुरू झाली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ज्ञानवापी मशीद की मंदिर या विषयाचा उहापोह आपण केला. त्याचबरोबर संभाजीनगर नामांतरणाचा वाद हाही आपण पाहिला. या लोकमत विशेषमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.